आपण कुठं घेतो, समजा आपण आपल्या खात्यावरनं पैसे काढले असेल किंवा आपण काय केलं, पैसे जमा केले असेल, तर त्याची काय यायला पाहिजे, डबल एंट्री यायला पाहिजे. ठीक आहे. आपण आजपर्यंत पाहिलं की आपण जे काही पैसे काढतो आहे किंवा जे काही बँकेत पैसे टाकतो आहे तर त्याची आपण एंट्री घेत आहोत का, नाही. हा एक आपण काय काढलेला आहे इथं, रोख वही. हा काय आहे, रोख वही, कॅश बुक. ठीक आहे. कॉन्ट्रा एंट्री कुठे येणार आहे, बैठक अहवालला येईल का, नाही. ते कुठे येणार, रोख वहीला, म्हणजे काय येणार, कॅश बुकला येणार आहे. तर आपण कॉन्ट्रा एंट्री कशी घ्यायची ते आपण पाहू. ठीक आहे. ही जमा बाजू एक झाली, खर्च बाजू एक झाली. समजा सुरुवातीची शिल्लक असेल, सुरुवातीची शिल्लक आमच्या हातामध्ये काही नव्हते, आपण असं गृहीत धरू. ठीक आहे. आणि बँकेमध्ये आमचे किती होते, 5,000 रुपये होते. ठीक आहे. मग काय झालं, आमच्याकडे पैसे आले. ठीक आहे. दोन 2024ला ठीक आहे, आपण पकडू CIF जमा मुद्दल. CIF मुद्दल जमा झाली. ठीक आहे. जे काही आम्ही पावती क्रमांक फाडली होती, साधारण खातेवही क्रमांक लिहिले, आमच्याकडे किती जमा झाले, 3,000 रुपये. ठीक आहे. नंतर पुन्हा एक एंट्री आली, VRF मुद्दल जमा झाली. किती झाले, 2,000 रुपये. ठीक आहे. असे आपल्याला जमा किती झाले, जमा किती झाले, हाता रोखणं किती जमा झाले. ठीक आहे. आमच्याकडे बँकेनं काही जमा झालेले नाही. आता याची आपण बेरीज केली तर इथे किती झाले, 5,000 आणि याची बेरीज केली तर 5,000. मग काय केले, आपण हे 5,000 रुपये बँकेत टाकले. ठीक आहे. कुठे टाकले, बँकेत जमा केले. इथं जेव्हा आपण लिहितो तो गणितनुसार आला पाहिजे. ठीक आहे. डायरेक्ट नाही. आम्ही अखेरची शिल्लक डायरेक्ट लिहिणार नाही की डायरेक्ट आम्ही इथं डायरेक्ट बँकेमध्ये 10,000 लिहू का. हे 10,000 आले कसे, तर हे आपल्याला कुठं कॉन्ट्रा एंट्रीच्या माध्यमातून लिहायचं आहे. आता काय केले, आमच्याकडे 5,000 रुपये कॅशनं जमा झाले. मग आम्ही काय केले, हे 5,000 रुपये काय केले, बँकेत जमा केले. ठीक आहे. समजा आम्ही ते 20/2/2024ला काय केले, जमा. विवरणमध्ये लिहिणार बँक खाते जमा करणे. ठीक आहे. आम्ही काय केले, बँक खात्यावर काय केले, जमा केले. याचं वाउचर फाटेल का, वाउचर फाटेल का, नाही. साधारण खातेवही राहील का, नाही. कारण की काय आहे, ही कॉन्ट्रा एंट्री आहे. ठीक आहे. चेक क्रमांक लिहायचा आहे आपल्याला. चेक इथं चेकनं नाही, कारण की आपण खर्च करतोय. खर्च केलो म्हणजे कशाला केलं, आता आम्ही बँक खात्यावर पैसे जमा केले म्हणजे काय केले, खर्च केले की नाही केले. मग खर्च केले तर कुठनं येईल, इकडे येईल का नाही, खर्च बाजूमध्ये जी खर्च आहे. कशाला खर्च केले आम्ही, रोख न केले. ठीक आहे. बँकेतनं केले का, नाही. एकूण आमचा खर्च किती झाला, 5,000. मग आम्ही आमच्या हातात किती होते, एकूण 5,000. 5,000 मधून आम्ही 5,000 खर्च केले, उरले किती, 5,000 मधून 5,000 खर्च केले तर उरले किती, 0 उरला. हे एकूण आहे, ह्या दोघांची बेरीज आपण काय केली, 5,000. ठीक आहे. म्हणजे ही आणि ती सारखी यायला पाहिजे. आता जेव्हा आम्ही इकडे बँकेच्या म्हणजे हाताने खर्च केले, हाताने खर्च केले किती तारखेला, 20/2ला. मग इथं लिहायचं आहे आपल्याला 20/2/2024. इथं काय लिहिणार,
बँक खाते पैसे जमा. वाउचर राहील का, पावती राहील का, नाही. मग ते पैसे कुठे जमा होणार आहेत, बँकेत. कुठे जमा झाले, किती झाले, 5. मग इथून एकूण जमामध्ये किती आलं, 5000. एकूण टोटल किती झाली, किती झाली, 10000. आता आमच्या बँकेत किती आहेत, 10000. 10000 मधून आम्ही बँकेतून काही खर्च केलेला आहे का, नाही. मग 10000 मधून 0 गेले, किती उरले, 10000. ह्या दोघांची बेरीज म्हणजे जे आपण डायरेक्ट लिहित होतो आहे ना, की समजा आपण बँकेतली जी अखेरची शिल्लक लिहित होतो ते डायरेक्ट लिहित होतो, ते डायरेक्ट लिहायची नाही आहे. ह्या अशा सूत्रानुसार ती आली पाहिजे. तुम्ही जर पैसे जमा केले असेल तर किती केले. आता आपण पैसे काढले, समजा आपण बँकेतनं 3000 रुपये काढले, ठीक आहे. किती काढले, 3000 रुपये काढले. आम्हाला काहीतरी खर्च करायचा होता, 3000 रुपये काढले, ठीक आहे. तर ते आपण एंट्री याच्यात घ्यायची आहे. आता इथं कसं लिहिणार आपण, 3000 रुपये काढले, कुठं कुठे येणार आहे एंट्री, कुठं येईल, पहिले खर्च बाजूला येईल का जमा बाजूला येईल, पैसे काढले ना. समजा आपण 25/2/2024 बँकेतून पैसे काढणे, ठीक आहे. समजा आम्ही याला जो काही चेकनं काढले असेल किंवा चेकनं काढले असेल तर आपण चेक लिहिणार, ठीक आहे. चेकनं नसेल काढलं, जर असंच काढले असेल तर तसं लिहिणार. चेक क्रमांक असेल तर तो आपण याच्यामध्ये लिहिणार, ठीक आहे, जो काही असेल. आता समजा आम्ही किती काढले, कुठं येईल, रोख येईल का बँक येईल, बँक. आम्ही कुठून काढले, बँकेतून, ठीक आहे. मग आमचा खर्च किती झाला, किती झाला, 3000. मग इकडे कुठे येईल, 25/2024, ठीक आहे. बँकेतून पैसे काढले आहे ना, कुठे येईल, रोख. कुठे येईल, बँकेतून काढले तर कुठे जमा झाले, आमच्या हातात जमा झाले, ठीक आहे. आता बघा 3 आणि 2 5 आणि 3 किती झाले, 8000 आहे ना. याची रक्कम किती झाली, किती झाली, 8000, ठीक आहे. आमचे सुरुवातीला किती होते बँकेत, 5000 आणि 5000 आले म्हणून इथं किती झाले, 10000, ठीक आहे. आम्ही काय केले, 26/2/2024 ठीक आहे, प्रवास खर्च केला. काय केला, प्रवास खर्च केला. हा 1 नंबरचा वाउचर होता, आम्ही हा 5 नंबरवर आम्ही कसं केले, 500 रुपये केले, ठीक आहे. किती केले, 500 रुपये केले. आता याची बेरीज किती झाली, 5500. आमच्या हातात किती होते, 8000. 8000 मधून 5500 गेले, किती राहिले, 2000. कुठं राहिले, ह्या दोघांची बेरीज किती केली तर किती होते, 8000. आता आमच्याकडे बँकेत किती आहेत, 10000. 10000 आम्ही काढले किती, 3000. उरले किती, याची बेरीज किती झाली, 10000. म्हणजे आम्ही पैसे काढले तरी त्याची एंट्री केली, पैसे जमा केले तरी त्याची एंट्री केली, ठीक आहे. तर यालाच काय म्हणते, कॉन्ट्रा एंट्री किंवा डबल एंट्री, ठीक आहे. याचा तुमच्या व्यवहारावर फरक पडत नाही. म्हणजे याची आपण जरी हे समजा नसते लिहिले, याचे तुमचे पैसे खर्च झाले असे दिसत आहेत का, नाही. फक्त आम्ही
ह्या खिशातले पैसे ह्या खिशात टाकले आहे ना, म्हणजे हातातले पैसे बँकेत टाकले, बँकेतले पैसे हातात आणले. पण आणण्यासाठी आपल्याला इथं कॉन्ट्रा एंट्री करावी. पैसे भरले असेल, जेवढे आम्ही पैसे काढले असेल त्याची कुठं इकडे पण एंट्री यायला पाहिजे आणि इकडे पण एंट्री यायला पाहिजे. सुरुवातीची शिल्लक आहे ना, आपल्याकडे बँकेत किती आहे? 3,500. हातातली पण घ्यायची आहे का? नाही ना, ठीक आहे. जमा दाखवू की याच्यातले? आता मला सांगा, 3,500 रुपये आहेत, तर याच्यातले आपण समजा पैसे काढले आहे ना, आम्हाला खर्च करायचा होता आहे ना. त्या व्यक्तीनं म्हटलं की आम्ही चेक घेणार नाही, आम्हाला किती हजार खर्च करायचे होते? समजा 2700 रुपये खर्च करायचे आहेत. उदाहरणार्थ आहे, एखाद्याला स्टेशनरी खरेदी केली, आम्हाला किती रुपये खर्च करायचे आहेत? 2700. ठीक आहे. आम्ही मग 2700 खरेदी करायची आहे, तर आपल्याला पहिले पैसे काढवायला लागतील. ठीक आहे. आपण एक तारीख घेतली अंदाजे आहे ना, 25/2/2024. ठीक आहे. आपण विवरणमध्ये लिहिलं बँकेतून पैसे काढणे. ठीक आहे, किंवा काढले. ठीक आहे. बँकेतून पैसे काढणे किंवा काढले. ठीक आहे. वाउचर नाही. आम्ही किती काढले? समजा 3,000 रुपये काढले, तर कुठून खर्च झाले ते? बँकेतून. ठीक आहे. नंतर आम्ही 26/2 स्टेशनरीवाल्याचे पैसे दिले समजा. नंतर आम्ही इथं काय केलं? स्टेशनरी खर्च केला. आमचं वाउचर क्रमांक झालं, साधारण खातेवही क्रमांक पण येईल. खर्च केला ना आम्ही. नंतर चेक तर दिलं नाही, कशाने खर्च केले? रोखने. किती केले? 2,700 रुपये. ठीक आहे. आम्ही काय केले, आमच्याकडे 3,500 रुपये होते, आम्ही बँकेतनं पैसे किती काढले? 3,000 रुपये. 3,000 रुपये काढले आणि 2700 रुपये आम्ही काय केले? खर्च केले. ठीक आहे. आम्ही 3,000 रुपये कोणत्या तारखेला काढले होते? 25/2/2024. ठीक आहे. बँकेतून पैसे काढले आहे ना. ठीक आहे. किंवा बँकेत पैसे जमा झाले असं लिहू शकता. याने आम्ही पावती क्रमांक किंवा काय नाही. 3,000 रुपये बँकेतून काढले म्हणजे इकडे कुठं आले? आमच्या रोखमध्ये आले. मग आमच्याकडे जमा बाजू किती झाली? 3,000 रुपये. मागे हातात काही होते का? नाही. मग एकूण किती झाले? आता आम्ही बँकेत आमच्या काही जमा झाले का? नाही. आमचे सुरुवातीचे किती होते? 3,500. आता हे आमचे मागचे झिरोच होते. ह्या महिन्यातले हातात किती झाले? 3,000. अशी याची बेरीज किती झाली? 3,000. आम्ही ह्या 3,000 मधून किती रुपये खर्च केले? इथं एकूण किती झालं? 2700. 3,000 रुपयातून 2700 रुपये खर्च केले तर किती उरणार? हातात किती उरले? ह्या दोघांची बेरीज किती झाली? 3,000. आम्ही बँकेतनं किती खर्च केलेले आहेत? 3,000. मग आमच्याकडे बँकेत किती होते? 3,500तून 3,000 खर्च केले, किती उरले? 500. एकूण बेरीज किती झाली? 3,500. ठीक आहे. म्हणजे आमचे सुरुवातीला 3,500 रुपये होते, नंतर आम्हाला खर्च करायचे होते, आम्ही काय केले? 3,000 रुपये बँकेतून काढले किंवा काढून आणले आणि ज्याला कोणाला द्यायचं होतं आम्ही त्याला 2700 रुपये दिले. मग उरले आमच्या हातात किती? 300 रुपये. ठीक आहे. मग बँकेतून जर आपण पैसे काढले असेल तर ते आमच्या कुठं जमा झाले? हातात जमा झाले, रोखनं जमा झाले. ठीक आहे. रोखनं जमा झाले म्हणून इकडे रोखमध्ये आले आणि इकडे खर्च. जर तुम्ही याला असं लिहिलं नाही तर हा तुम्ही गणितच करू शकत नाही. जर तुम्ही असं लिहिले नाही तर असं येईल का? नाही येणार. म्हणजे तुम्ही डायरेक्ट लिहिले अखेर शिल्लक 300 रुपये आहे ना, तर असं होणार नाही. असं यायला पाहिजे. यालाच म्हणते कॉन्ट्रा एंट्री. मुद्दल व व्याज असेल, त्यांनी आम्हाला रोखनं दिलं किती? 3,000 रुपये. आमच्याकडे जमा किती झाले? 3. हातात किती झाले? 3,000. आणि बँकेत किती होते? बँकेत पैसे जमा.
ठीक आहे. मग बँकेत पैसे जमा किती केले तुम्ही? 3000. मग खर्च मध्ये आला 3000. आमच्याकडे हातात किती होते? 3000. आम्ही 3000तून 3000 खर्च केला म्हणजे बँकेत टाकला. हातात उरले किती? 0. ह्या दोघांची बेरीज किती आली? 3000. आता जेव्हा आम्ही बँकेत पैसे जमा केले, हातातून खर्च केले, म्हणजे ते एंट्री इकडे आली. 25/2/24ला बँकेत पैसे जमा किती आले? 3000 आले ना. आता इथं किती होईल? एकूण 3000. हे 3000 आणि मागील 3000 तर किती झाले टोटल? आम्ही 6500 मधून काही खर्च केला आहे का? नाही. मग आमच्याकडे उरेल किती? उरले 6500. आली एंट्री बँकेची. ठीक आहे. म्हणजे आपण जेवढे काही पैसे जमा करतो, जेवढे काही पैसे काढतो, त्याची एंट्री आपल्याला कुठं घ्यायची आहे? कॅश बुकमध्ये घ्यायची आहे, बैठक अहवालमध्ये नाही. कुठं घ्यायची आहे? कॅश बुकमध्ये घ्यायची आहे. ठीक आहे. यालाच काय म्हणते? कॉन्ट्रा एंट्री.